सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे। तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार येत आहे, आपण किती गुरुवार उपवास करायचा आहे, तसेच मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी कोणती पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, तसेच पूजा मांडणी कशी करावी, उपवास कसा करावा, कधी सोडावा, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तसेच शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल। मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष मधील प्रत्येक गुरुवार हा सवाशीण महिलांसाठी विशेष असतो। या दिवशी वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते। मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जातं। परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी। व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा। नंतर पूजा, आरती, कहाणी, प्रसाद करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी। पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप मानून मनोभावे नमस्कार करावा। शक्य असल्यास ब्राह्मणाला श्रीदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा। सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा। व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे। गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी। सर्वांशी प्रेमाने वागावे, तसेच प्रसन्न राहावे। काही कारणामुळे गुरुवारी पूजा, आरती, कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी। उपवास मात्र स्वतः करावा। व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा, आरती, कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे। नंतर कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन करावे। व्रतामध्ये फळे, दूध वगैरे घ्यावे। निराहार राहू नये। पूजा पद्धत: घरातील पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा। सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदूळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद कुंकू वहावे। एक तांब्याचा कलश स्वच्छ करून कलशाच्या बाहेरच्या बाजूला हळदी कुंकवाची बोटे उडवावी। कलशात पाणी भरून एक नाणं, एक सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्यात। तोंडावर 5 तरेच्या झाडांच्या 5 डहाळ्या किंवा आंब्याच्या झाडांची पाने रचून त्यावर नारळ, शेंडी वर करून ठेवावा। तांब्याला चौरंग पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवावा। श्री महालक्ष्मी देवीचं चित्र किंवा मूर्ती किंवा स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्याची स्थापना करावी। त्यासमोर विडा, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गुळ ठेवून जवळ गणेश रूपी सुपारी मांडावी। त्याजवळ एक नाणं ठेवावं। हे नाणं उद्यापनापर्यंत पूजनास घ्यायचं व उद्यापनानंतर तिजोरीत किंवा कपाटात सांभाळून ठेवावं। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही असे म्हणतात। पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वतः आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी। नैवेद्यासाठी केळी तसेच इतर फळे ठेवावी। एका वाटीत दूध नक्की ठेवावं। श्री महालक्ष्मी व्रताची कथा भक्तिभावाने वाचावी किंवा श्रवण करावी। नैवेद्य दाखवल्यावर श्री महालक्ष्मी देवीसमोर हात जोडून बसावे व श्री महालक्ष्मी अष्टकमचे पठण करावे। आपल्या मनातील इच्छा देवीला प्रार्थना करताना सांगावी, मग आरती करावी। संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवीची पंचोपचार पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पित करावा। गायीसाठी वेगळ्याने नैवेद्य काढून सर्व कुटुंबियासह आनंदाने प्रसादासह भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील डहाळे घरात निरनिराळ्या 5 ठिकाणी ठेवून तांब्यातील पाणी नदी, विहीर, तलाव किंवा एखाद्या झाडाझुडपाला ओतावे। नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून श्री महालक्ष्मी देवीचे स्मरण करून नमस्कार करावा। आता यावर्षी 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहे, तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत। आता कार्तिक अमावस्या जी आहे तर ही कार्तिक अमावस्या 20 तारखेला संपणार आहे आणि कार्तिक अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे। तर मार्गशीर्ष महिना हा 21 तारखेपासून सुरू होत आहे। शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। तर आपल्याला गुरुवारी उपवास करायचे आहे, व्रत करायचे आहे। तर मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला गुरुवार हा 27 तारखेला असणार आहे।
27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. त्यानंतरचा दुसरा गुरुवार हा डिसेंबर महिन्यामध्ये 4 तारखेला असणार आहे. आता 4 तारखेला दुसरा गुरुवार असणार आहे आणि या दिवशी योगायोगाने दत्त जयंती देखील आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच या दिवशी पौर्णिमा देखील आहे. त्यामुळे या दिवशी आपण श्री दत्तगुरूंची सेवा करायची आहे, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. त्याचसोबत आपण महालक्ष्मीची सेवा देखील या दिवशी करायची आहे. त्यामुळे गुरुवारी तुम्ही उपवास व्रत हे आवर्जून करायचंच आहे. त्यानंतरचा आता तिसरा गुरुवार असणार आहे, तर हा 11 तारखेला असणार आहे. त्यानंतरचा चौथा गुरुवार हा 18 तारखेला असणार आहे आणि नंतर मार्गशीर्ष महिना हा 20 तारखेला संपत आहे. 2025 मध्ये फक्त 4 गुरुवार आलेले आहे, तर आपण 4 गुरुवारी उपवास व्रत पूजा सेवा करायची आहे. आता जर तुम्हाला मध्येच मासिक धर्म आला तर अशा वेळेस तुम्ही एक गुरुवार सोडायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारपासून परत तुम्ही उपवास करू शकता. परत पुढे एक गुरुवार आपण एक्स्ट्रा करायचा. आता मार्गशीर्ष गुरुवारी आपण उपवास कसा करायचा, तर मार्गशीर्ष गुरुवारी आपण पहिल्या गुरुवारी सकाळी उपवास करायचा आहे. त्यानंतर काही ठिकाणी अगदी संध्याकाळी देखील उपवास केला जातो, पण तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे. तर आता सकाळी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी महालक्ष्मीची कथा वाचून, पोथी वाचून, आरती करून, महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडायचा आहे. मग माता लक्ष्मीला तुम्ही अगदी खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. तुम्हाला यथाशक्ती जे जमेल तर ते आपण करायचं आहे. फक्त जो काही नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा. तसेच त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश देखील नसावा असे देखील म्हटले जाते. त्यामुळे चारही पण गुरुवारी आपण सात्विक नैवेद्य हा बनवायचा आहे. 4 गुरुवार झाल्यानंतर आता चौथ्या गुरुवारी आपण उद्यापन हे करायचं आहे. मग आता आपण उद्यापन कधी करायचं आहे, तर आपण 18 तारखेला उद्यापन हे करायचं आहे. 18 तारखेला गुरुवारी 18 डिसेंबरला आपण मार्गशीर्ष महिन्यातील उपवासांचं उद्यापन हे करायचं आहे. आता उद्यापनासाठी अगदी तुम्ही 7 महिलांना, 7 कुमारिकांना जेवणासाठी बोलवू शकता किंवा अगदी एखाद्या जोडप्याला जरी तुम्ही जेवायला बोलवले तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही यथाशक्ती मंदिरामध्ये देखील काही दान करू शकता. कारण की प्रत्येक वेळी आपल्याला महिलांना बोलवणे शक्य होत नाही किंवा अगदी आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये काही महिला घरी देखील येत नाही. त्यामुळे अगदी मंदिरामध्ये जरी तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालेल. फक्त आपण जी काही पूजा सेवा करणार आहोत तर ती आपण मनोभावी मनापासून पूजा सेवा करायची आहे. महालक्ष्मी नक्कीच प्रसन्न होईल. जर आपल्या दाराजवळ कोणतीही महिला काही मागण्यासाठी आली तर त्या महिलेला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. त्या महिलेची तुम्ही ओटी भरू शकता किंवा अगदी तुम्ही तिला अन्नदान करू शकता, एक ग्लास भरून पाणी देऊ शकता. पण ती महिला आपल्या दारातून तशी जाता कामा नये याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता मार्गशीर्षचे गुरुवार आपण करत आहोत तर या काळामध्ये आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. मांसाहार हा चुकूनही करायचा नाही. तसेच आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते बाहेरून मांसाहार करून येत असतात, तर त्या व्यक्तींना देखील सांगून ठेवायचं आहे. कारण की ते व्यक्ती जरी बाहेरून मांसाहार करून आले त्यानंतर आपण घरामध्ये पूजा सेवा करत असलो तर आपल्याला देखील त्या पूजा सेवेचे फळ हे मिळत नाही. त्यामुळे घरामध्ये कोणीही मांसाहार करू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये आपण कुणासोबतही खोटं बोलायचं नाही किंवा भांडण तंटे वादविवाद देखील करायचे नाही. अगदी जावा जावा असतील किंवा सासू सुना असतील तर त्यामध्ये देखील एकमेकांमध्ये भांडण तंटे होऊ द्यायचे नाही. कारण की घरामध्ये भांडण तंटे झाले त्यानंतर आपण पूजा सेवा करायला बसलो तर आपले लक्ष पूजेमध्ये लागत नाही. आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणाकडेच असते आणि वास्तू ही नेहमी तथास्तुच म्हणत असते. आपण चांगलं बोललो तरी पण वास्तू तथास्तुच म्हणते आणि आपण वाईट बोललो तरी पण वास्तू ही तथास्तुच म्हणत असते. त्यामुळे नेहमी चांगले बोलण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून आणि श्रद्धेने आपण ही पूजा सेवा करा. नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.